आणि आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची तारीख ठरली आहे, एकत्र येण्याचं ठिकाण ठरलंय। वरळीच्या NSCI डोम मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची जल्लोष सभा पार पडेल। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी याची माहिती दिली आहे। सकाळच्या सत्रामध्ये ही सभा होणार असून दोनही ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोघेही जण एकाच व्यासपीठावरती भाषण करतील, संबोधित करतील। प्रणाली कापसे आपल्याला अधिक माहिती देतात। प्रणाली, 5 जुलैचं नियोजन दोनही पक्षांकडून कसं करण्यात आलंय? आज खरं तर संबंध दिवसभर ही चर्चा होती की काल उद्धव ठाकरे यांनी जल्लोष सभा होणार हे जाहीर केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सभेमध्ये सहभागी होतील का किंवा ही सभा कशा पद्धतीने पार पडेल या सगळ्या विषयांवर आज संबंध दिवसभर खल होत होता। राज ठाकरे यांनी स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलं की ते जल्लोष सभेमध्ये सहभागी होणार, परंतु त्यांनी असं सांगितलेलं होतं की सभेचं ठिकाण आणि सभेची वेळ अजून निश्चित झालेली नाही। परंतु न्यूज 18 लोकमतला आता सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार मुंबईच्या वरळी परिसरातील NSCI डोम इथं ही ठाकरे बंधूची संयुक्त जल्लोष सभा पार पडणार आहे। सकाळच्या सुमारास ही सभा होणार आहे आणि कित्येक वर्षानंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच मंचावरून भाषण करताना आपल्याला दिसणार आहे। कदाचित मनसे जन्माला आल्यानंतर ही पहिलीच वेळ असणार आहे ज्यावेळेला दोन्ही बंधू एकाच मंचावरून आपल्याला भाषण करताना दिसतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करताना दिसतील आणि तीही असेल विजयाची जल्लोष सभा। जो विजय दोघांनी एकत्रित मिळवलेला आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। त्या बैठकीला इतर आणखी कोण मान्यवर भाषण करतील का हे अजून कळलेलं नसलं तरीही दोन्ही ठाकरे बंधू या जल्लोष सभेमध्ये भाषण करतील आणि कित्येक वर्षानंतर हा दुर्मिळ योग आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे। धन्यवाद प्रणाली या माहितीबद्दल। 2 दशकं उलटून गेलेली आहेत। 2 दशकं ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरती आलेले नाहीत, राजकीय व्यासपीठावर, पण हिंदी भाषेच्या विरोधात ठाकरेंची एकजूट दिसली आहे आणि आता 5 तारखेला दोघे ठाकरे बंधू एकत्र येत एकत्रित सभा घेतील।